हॅलो, नमस्कार. लज्जत जेवणाची या चॅनेलवर आपले स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आंब्याचं सीझन आता संपत आलेलं आहे. ही माझी शेवटची रेसिपी आहे आंब्याची. यासाठी आज मी केलेली आहे आंबा कलाकंद बर्फी. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. इथे मी घेतलेलं आहे केसर घेतल्याच्यात मी नंतर दूध टाकणार आहे, म्हणजे भिजवण्यासाठी दुधाचा वापर करणार. इथे 1 लिटर मी गाईचं दूध घेतलं आहे, अमूलचं गाईचं दूध घेतलं आहे. इथे आपल्याला जेवढ्या गोड असेल तेवढं त्याप्रमाणे साखर जेवढा आपला आंबा गोड असेल त्याप्रमाणे कमी जास्त साखर आपण वापरू शकतो. इथे घेतलेली वेलची पावडर आहे. इथे तूप घेतलेलं आहे, वितळून घेतलेलं तूप. नंतर इथे घेतलेले आहेत 2 आंबे, केसर आंबा घेतला आहे. इथे मिल्क पावडर घेतलेली आहे. नंतर अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता. इथे घेतलेलं आहे लिंबू. एवढं साहित्य मी काजू कलाकंद बर्फी बनवण्यासाठी वापरणार आहे. सर्वात अगोदर तयारी म्हणजे जो ट्रे आपण घेणार आहे त्याच्या मापाचा हा बटर पेपर आपण कापून घ्यायचा आणि त्याला ब्रशनी ग्रीस करायचं. ट्रेला व्यवस्थित तूप किंवा तेल तुम्ही लावाल तरी चालेल. त्याच्यावर आपण तो कागद लावायचा आहे. साईडला पण जरा लावून घ्यायचं म्हणजे ती बर्फी चिकटणार नाही. आता हा कागद आपण त्याच्यावर चिकटवणार आहे. आता ही तयारी आपल्याला अगोदर करायची आहे. आता हे आपण तयार करून ठेवूया. त्याच्यानंतर आपण त्यात थोडं पाणी टाकते कढईमध्ये. आपण दूध तापवण्याच्या अगोदर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं, म्हणजे खाली दूध करपत नाही, लागत नाही खाली. त्याच्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं कधी पण दूध गरम करताना. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, काऊ मिल्क घेतलेलं आहे, म्हणजे गाईचं दूध. आता आपल्याला दुधाला उकळ येईपर्यंत आपल्याला दूध तापून घ्यायचं आहे. इथे लिंबू कापून घेतलं आहे, लिंबाचा रस काढून घेते. 1 लिंबू घेतलं इथे. त्याच्यात थोडं पाणी पण मिक्स करायचं. थोडं पाणी मिक्स करते. आता हे दूध आपल्याला उकळी आल्यानंतर आपल्याला ते फाडायचे. त्याच्यासाठी तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. दही नसेल लिंबू किंवा विनिगरचा पण आपण वापर करू शकतो. विनिगर असेल तर विनिगर वापरा. आता माझ्याकडे विनिगर नाही म्हणून मी लिंबूचा वापर करते. दह्याने सुद्धा आपण दूध फाडू शकतो. आता आपल्याला हे दुधाचं उकळ येईपर्यंत दूध तापून घ्यायचं. सतत ढवळत राहायचं. ते बदाम आणि हे मी किसणीवर किसून घेते. दूध उकळलेलं आहे. आता आपण याच्यात थोडं लिंबाचा रस टाकून आपण त्याला दूध फाडायचे. मी गॅस बंद करते. थोडा आता
फुटायला लागलेले दूध. मी 1 लिंबू घेतलेले आहे. आपल्याला जेवढा गरज असेल तेवढा लिंबू आपण लिंबाचा रस घालायचा. आणखी थोडं करते. गॅस बंद केलेला आहे मी. इथे आपण कलाकंद मँगो बर्फी करणार आहोत. त्यासाठी आम्ही पनीर तयार करते. जास्त कडकसुद्धा आपल्याला नको आहे. कपडा ओला करून घेतला आहे. ओला का करायचा, त्यामुळे ते पनीर जास्त चिकटून नाही राहत, म्हणून थोडा ओला करून घ्यायचा कपडा. आता ह्याच्यात मी तेव्हा दूध तसं फाटलं गेलेलं आहे आणि पाणी वेगळं झालेलं आहे. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला इतकं पनीर मिळालेलं आहे. आता मी गाळून घेते. आपण त्यात लिंबू पिळून टाकले. त्याचा वास जाण्यासाठी आपण थोडा वेळ त्याला थंड पाण्याने, नॉर्मल जो पाणी असतं त्याने धुवून घ्यायचं. थोडंसं नॉर्मल पाणी टाकायचं, म्हणजे लिंबाचा जो वास असतो तो निघून जातो. आता आपल्याला आता हे जे पाणी उरले ते आपल्याला परत पनीर वगैरे बनवायचं असेल तर आपण हे वापरू शकतो. बॉटलमध्ये भरून ठेवायचं. लिंबू किंवा व्हिनेगरची परत गरज लागत नाही. पूर्ण पाणी काढून टाकायचं. आपल्याला बांधून वगैरे ठेवायचं नाही. लगेच आपल्याला मँगो कलाकंद बर्फी बनवायला सुरुवात करायची. म्हणून जास्त वेळ ठेवायचं नाही, फक्त त्याच्यातलं पाणी काढून टाकायचं. काही मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे. ह्याच्यात कलर वगैरे काही वापरणार नाही, फक्त केसर आपण दुधामध्ये थोडं भिजवून ठेवलेलं आहे. इथे पनीरसुद्धा आहे बघा. मी अशा प्रकारे पनीर केलेलं आहे. आता आंब्याचं आता मी गर काढलेलं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेते.
टाकले. त्याच्यात आपण पनीर टाकूया. आता हे चांगलं पनीर जे केले आपण ते चांगलं भाजून घेतलं. एकदम त्याच्यात आपण मँगो टाकू. मँगोचा ज्यूस. त्यानंतर साखर अंदाजाप्रमाणे. त्यानंतर हे घेतले केसर. तर चांगलं आपल्याला हलवत राहायचं आहे आपल्याला. याला स्लो गॅसवरच करायचं आपल्याला. खाली लागलं नाही पाहिजे यासाठी सतत हलवायला पाहिजे. मग सगळ्या बाजूने असं फिरून घ्यायचं. मिल्क पावडर टाकते. मला जेवढी पाहिजे असते तेवढी टाकायची. जास्त कमी टाकली तरी चालेल. गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली. सतत ढवळत राहायचं. नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते. द्यायची तर कोकोनट पावडर. थोडी कोकोनट पावडर सुद्धा. कोकोनट पावडर टाकते अर्धी वाटी. त्यानंतर वेलची पावडर थोडी. थोडे ड्रायफ्रूट टाकते. बर्फी उतरलेली आता गोळा उतरले. आता आपण ट्रेमध्ये टाकूया आणि फ्रीजमध्ये सेट करत ठेवायचं. फ्रीजमध्ये ते व्यवस्थित होणार.
गॅस बंद करते. एक लिटर दुधापासून मी मँगो कलाकंद बर्फी केलेली आहे. आता थंड झाल्यावर आपण त्याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया. प्लेन वाटी दे. त्याच्यावर आपण ड्रायफ्रूट्स टाकूया. थोडीशी फुटी फुटी. तर फ्रीजमध्ये आपण फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये आपण आता सेट करायला ठेवणार आहोत. नंतर वड्या पाहिजे तर तुम्ही काढू. अजून सेट करायला थोडा वेळ ठेवायला लागेल. तर मी कटिंग करून दाखवते. अजून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. हे बघा आपली मँगो कलाकंद बर्फी तयार झालेली आहे. अजून थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायला लागेल. अशा प्रकारे पीस तयार झालेली आहे. मी बनवलेली आंबा कलाकंद बर्फी ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा करून पहा. थँक्यू.